त्याचं पाणी त्याला माती लागलेली लागली पाणी तिथं जंगल टाकून आता द्वारतयेन सबं अपराधं कामतु मे बन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकासवन्दामि बन्ते द्वारतयेन सबं अपराधं कामतु मे बन्ते ओकासहं बन्ते त्रिसरणेन सद्दि पंचशीलं धम्मं ज्ञास्यामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे बन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि अहं बन्ते त्रिसरणेन सद्दि पंचशीलं धम्मं ज्ञास्यामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे बन्ते यमं वदामि तवदेत नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो 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 सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं सम्पूर्णम् वन्दे पानातिपाता वेरमणि शिखापदं समादयामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि शिखापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिखापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं
मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादृकाना वेरमणि सिक्खापदं समादयामि श्रीशरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं तत्त्वा अपमादेन सम्पादेतव्यम् भन्ते साधु 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 बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि गन्धगुणोपेतं केतं कुसुमसन्तति पूजयामि मुनितस्य श्रीपादसरोजे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन भूयेन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं विलायति यथा इदं कायो तथा याति विनाशभावो घनसारपदितेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च सङ्ग सुगतदनुभव धातु धातुगभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके चतुपे सकल दश दिशे केशलोमादिधातु वन्दे सभेऽपि बुद्धं कसबलतनुजं बौद्धचैतन्य नमामि वन्दामि चैतन्यं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलं विज्ञान विगुरज्ञानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरच्छ सुधरनीतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि प्रवरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेज पंकजानरवरारत्न स्वजन उद्धार भगवंता मुसाकरा भक्त काजा सौदार संगरी शास्त्रधरी दातरी कापला हरि उरी रौद्र रूपा मुक्तिपंत पूर्णता जीर्ण स्मृती दाडिका उजाडिला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानो बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 इति विसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विचाचरण सम्पन्नो सुखदो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्म सारथि सत्यादेव मनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि साक्षातो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको यै पञ्चिको औपनायिको पच्यतं वेदितव्यो विभूति धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो स्वामीजी पटिपन्नो भगवतो सावक संघो यादिन्दं सत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिसपुग्गल यस्य भगवतो सावक संघो
आवन्यो पावन्यो दक्षन्यो अंजलिकर्ण्यो अनुत्तरं पुण्यते तं लोकसाति संगं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि। इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजयामि। अदा इमाय पटिपत्या जाति जरा मरणं परिमोचयामि। इमेना पुयं कम्मेन मामे बालसमागमो सन्तं समागमो होतु यावन्निपाणपतिः सम्पत्ति हेतु च वितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको। इमाय बुद्ध पूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा। इमाय धम्म पूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा। इमाय संघ पूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा। करनिमित्त सूत्र। करणीयमथ कुशलेन एतं सन्तं अभितमे च सको ओजु च सोजु च सोच च समृद्धोन्नतिमानि सन्तु सको च सुभरो च अपकिचो च सल्लौकवति सन्ति द्रियो च निपको च अपगपो कुलेषु अनुनिगितो न संकुद्धं समाचारे किञ्चिदेन विभो परे उपवदय्यो सुखी नो खेमिना वन्तु सभे सत्या भवन्तु सुखी तथा यांगें चेपान बुद्धत्ति तस्सा वा थावरा वा अनमसेसा दिगा वा ये महान्ता वा मध्यमा रक्षका अनुकतुल्ला दिट्ठा वा एव ए दिट्ठा ए चतुरे वसन्ति अविदुरे भूता वा सब्बवेशी वा सभे सत्या भवन्तु सुखी तथा न परो परो निकोम्यर्थ नातिमयर्थ कथचीन किंचित् प्यारोसना पटिगच्छय्य नातिमयच्छ दुःखमिच्छय्य माता यथा नियं पुत्रं आयुष्सा एकपुत्रं मनुरथे एवंपि सर्वभूतेषु मानसं भावय पर्यमानम् मे तत्स सर्वलोकस्मि मानसं भावय पर्यमानम् बुद्धं अथो च त्रिया च सम्बद्धं अवेरं असम्पत्त दिट्ठं करे निषिन्नो वास्यानो वा यावत् सविगतमेतु एतं सन्ति अदिट्ठाय ब्रह्ममेतं विहारं गीतमाहु दिट्ठच्च अनुपगप्पाशीर्वादे सनेन सम्पन्नो कामेषु विनयेदं नहि जातु गापचय्य पुनरेतीति। साधु साधु साधु। आणि बोलता इदं नो यातिनं होतु सुखितवन्तु यातियो इदं नो यातिनं होतु सुखितवन्तु यातियो इदं नो यातिनं होतु सुखितवन्तु यातियो उन्नमे उदकं वट्ठ यथा निन्नं भवतति एवमेव इतो दिनं वेतानं उपकम्पति यथा परिवः परिपुरेन्तु सागरं एवमेव इतो दिनं वेतानं उपकम्पति इच्छितं पतितं तुयं कीपमेव समीचतु सपे पुर्यन्तु चित्तसङ्कल्प छन्दोपन्नरसो यथायुरायोग्य सम्पत्ति सग सम्पत्तिमेव स ततो निब्बान सम्पत्ति विना ते समीचतु
अनिचावत संखारा उपादवयदम्बिनोपजित्वा निरुजन्ति ते समुपशमो सुखो पूर्ण पूजा काल कथानं यातिनं इमं दिक्कं भिक्खु संगस देम भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा तुष्टिः भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा तुष्टिः भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा तुष्टिः भवन्तु ते सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स माझ्या पाठी बोलायचं आहे विपत्ती विपत्ति पट्टिविहाय सब संपत्ति सिद्धिया सर्वरोगा विनाशाय भवे दिगायु दायकं सर्वदुःखा विनाशाय भवे निब्बान संतिके बंदे अनुग्रहं कृत्वा परितं वृद्धं मंगलं द्वितीयंपि विपत्ति पट्टिविहाय सब संपत्ति सिद्धिया सर्वरोगा विनाशाय भवे दिगायु दायकं सर्वदुःखा विनाशाय भवे निब्बान संतिके बंदे अनुग्रहं कृत्वा परितं वृद्धं मंगलं तृतीयंपि विपत्ति पट्टिविहाय सब संपत्ति सिद्धिया सर्वरोगा विनाशाय भवे दिगायु दायकं सर्वदुःखा विनाशाय भवे निब्बान संतिके बंदे अनुग्रहं कृत्वा परितं वृद्धं मंगलं बंदे जी आम्ही रूपवते परिवार आमच्या परिवारातील ज्येष्ठ प्रमुख उपासक दिवंगत निशिकांत रूपवते यांचे चार महाभूत शांत होण्याकरिता आणि आमच्या कुटुंबातील आमच्या घरातील सर्व विघ्नाच्या नाशासाठी सर्व दुःख नाशासाठी सर्व रोग नाशासाठी सर्व भय नाशासाठी सर्व संपत्तीच्या लाभासाठी आणि निर्वाण प्राप्तीसाठी बनतेजी परित्राण पाठ बोलावा चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदमं मुनिराजस्व सुनन्तु सर्गमोक्तदं धम्मसवर्णकालो अय्यं वदन्त धम्मसवर्णकालो अय्यं वदन्त
धम्म सवर्ण कालो अय्यं वदन्ता हे संता संत चित्ताति शरणं शरणायेतं लोकं तरेव भूमा भूमा च देवा गुणगण गणायावता सबकालम् एते आयन्तो देवावरं कनकराजे मेरुराजे वसन्तो संतो संतो सहन्तु मुनिवर वचनं स्वस्तु मग सुमग सभ्येषु चक्रवालेषु यक्ता देवास ब्रहाणो यंगामेहि कत्तं पुयं सपसंपत्ति साधकम् सभ्येत्तं अनुमोदित्वा समगा शासनरता पमादरहितावन्तु आरकासु विशेषतो शासन सच्च लोको च रुद्धो भवतु सर्वदा शासन पिच्च लोको च देवारक्षन्तु सर्वदा सदिं सुखी हन्तु सभ्ये परिवारे अन्तनो अनिदा सुमना हन्तु स सभ्ये यातिवे राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नितो वा बुद्धतो वा पिशाचतो वा हानुपतो वा कनकटतो वा नखत्तो वा जनपदरोगतो वा असधम्मतो वा असदिट्टितो वा असपुरिसतो वा चंड हत्ती अस मिमिगोन कुकर अहि विच्छिका मणिसप दिप्पी अच्छ तरस्य सुकर महिष यक्ष रक्ष साधी नाना भैरवतो वा नाना उपदेवतो वा सभ्ये आरकांगन्तु साधु सभे सख्या सुखी हन्तु सभ्ये हन्तु च केमिनो सभे भद्राणि पसन्ति मा गच्छि दुःखमागमा यानि च भूतानि समागतानि भूमानि वायानि वन्तलीटे सभेव भूता सुमना भवन्तु अथोऽपि सकस्त सुनन्तु भाषितं तस्मै भूता निसामेत्त सभ्ये मेतं करोतं मानुषीयवज्राय दिवाच रक्तो च अरन्तीय बल्ली तस्मै ने रक्तन्त्रपमता सब पापस्सकरणं कुशलसौपसम्पदा सचितं परियोदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं सरे सुचरितं नतं सुचरितं सरे धम्मचारी सुखं शेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्मि सुत्वानं धम्मं कालेन पसन्ति सवे धम्मधरो होति यो धम्म न पमज्जति सपतियो विभजन्तु सपरोगो विनशतु माते भवन्तवन्तरायो सुखी दीर्घायु भव रूपवते परिवार तुमच्या घरातील तुमच्या परिवारातील सर्व विघ्नांचा नाश हो सर्व दुःखाचा नाश हो सर्व रोगांचा नाश हो सर्व भयाचा नाश हो सर्वांना दीर्घायुष्याचा धनदौलतचा लाभ हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण हो बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो मंगल हो मंगल हो मंगल हो सुखी हो बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमामि धम्मं नमामि संघं नमामि धम्मदेशला सुरुवात करत आहे बुद्ध म्हणतात अनिच्चवत संकर उपादवैयदम्मिनो उपजित्वा निरुजन्ति तेषां उपोसमो सुखो बुद्ध म्हणतात उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचाच नियम आहे बघा ना आता डोंगर आपला सुका सुका आहे आणि मे जून जुलैमध्ये पाऊस आला की हिरवा प्लस होणार आहे बरोबर म्हणजे उत्पन्न होणे नाश पावणे
जून जुलैमध्ये डोंगर हा हिरवागार होईपर्यंत सर्व झाडं सुकून जातात. म्हणजे उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचाच नियम आहे, त्यात काही शंका नाही. अजून म्हणतात जन्म आहे तिथे मृत्यू नक्कीच आहे, मृत्यू अटकल आहे. जन्म आहे तर मृत्यू आहेच, अमर कोणीच नाही आहे ना. जन्म आहे तिथे मृत्यू आहे. किती आनंद वाटते आपला जन्म झाला की मुलाचा, आपण तो बढी आनंद, किती आनंद वाटते. पण आपण त्याच ठिकाणी समजून त्याला जन्म झाला रे मृत्यू आहे. कधी कधी तर मृत्यूला जात धर्म नाही, मृत्यूला वयमान नाही. कधी कधी आईच्या उद्यात मृत्यू होता, कधी कधी 1 वर्षानं 2 वर्षांनी 60 वर्ष 65 वर्ष 70 वर्ष 100 वर्ष. पण मृत्यू हा येणे आहेच. मृत्यू अटल आहे. कितीही तुम्ही कुठेही काय करा, पण मृत्यू हा शोधून काढते. मृत्यू हा येणेच आहे. आणि प्रत्येक मृत्यूला कारण आहे, बरोबर ना. कारणाशिवाय काहीच घडत नाही. त्याला म्हणतात बुद्धांचा प्रतीत्य समुत्पाद विषय. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण आहे. आज आपण इथं आलो याला कारण आहे की बाबांचा जलधर्मिती आहे म्हणून आपण सर्व इथं जमलेलो आहोत. आज जलधर्मिती नसतात आपण इथं असतो काय नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण आहे. म्हणून याच अनुषंगाने या शब्दाला अनुसरून आपल्यातून आज बाबा निघून गेले आहे. 3रा वाढदिवस झालेला आहे. 6/4/2025 ला त्यांचं निधन झालेलं आहे. आणि आज 9/4/2025 हा त्यांचा जलदान विधी पुण्यानुमोदन आपण या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. म्हणून आपण धम्माला धरून चाललं पाहिजे. दुःख आता खूप मोठं दुःख आहे या परिवारावर, रुपवते परिवारावर दुःख खूप मोठं आहे. कारण बुद्धांनी सांगितलेलं आहे, ताप आली तर आपण दवाखान्यात जाऊया, जातो. खोकला झाला, थंडी ताप झाली, दवाखान्यात जातो. काही लोक सुधरून येतात, काही नाही येत, तो भागरला नाही. पण आपण जातो ना, विषय तर करतो ना. अनेक प्रकारे बाबांना दवाखान्यात भरती केलं होतं. बाबा ठीक आहे होत्या, पण निसर्गाच्या पुढे आहे का कोणी? पैसा काम येते काय? जर पैसाच काम असता, पैसाच काम झाला असता तर आज आपण आपल्या इथं माहित पडलं. आपल्याला माहित आहे केनी साहेब इथून निघून गेले, माहित आहे ना. लॉकडाऊन मध्ये बघितलं ना, मी लॉकडाऊन बघितलं. त्यामुळे म्हणजे एवढा मोठा पैसा असून पैसा काम येईल का? लॉकडाऊन मध्ये बरेच ठिकाणी बघितल्या, चर्चा पण झाल्या की गुरुजी डॉक्टर हे आमचे बाबा आहेत, निकी भरून पैसे आहेत, बाबांना वाचवा. जमील का? म्हणजे हा मृत्यू आहेच. जसं उदाहरण बघा ना, मृत्यू कसा आहे बघा. उदाहरण आपल्या घरामध्ये घड्याळ आहे, घड्याळ आहे ना, त्यात सेल टाकलेला आहे. आता त्यात सेल कधी टाकलेला आहे? आपण लिहून ठेवलं का? समजा लिहून ठेवलं तर ते कधी बंद पडेल? रात्री 12 वाजता, 2 वाजता, 4 वाजता, 3 वाजता. कोणी सांगू शकते का? सेल टाकणारे सांगू शकते का व्यक्ती? मी आज 9 तारीखला सेल टाकला, बघू आता हे घड्याळ पुढच्या महिन्यात 9 तारखेलाच बंद पडली पाहिजे. शक्य नाही. तो सेल कधी संपेल? रात्री 12 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता किंवा सकाळ संध्याकाळ कधी संपेल तो सेल, त्याचा पॉवर सांगता येत नाही. सेल संपला म्हणजे घड्याळ बंद पडली, आहे ना. सेल संपला, घड्याळ बंद पडली. अशा प्रकारे मानवाचं जीवन आहे. आपलं निश्चित आहे. आपलं आयुष्य फक्त तयार केलेलं आहे. आपलं आयुष्य किती जगावं पण आपल्याला ते दिसत नाही. जर हे दिसतं तर आज आपल्याला बसायला जागा नसते. आज उपवते परिवारांनी विचार करावं, सर्वांनी विचार करावा. बाबांचे बाबा, बाबांचे बाबा, बाबांचे बाबा, आजोबाचे आजोबा, आजोबाचे आजोबा, आजोबाचे आजोबा, ऐकाय किंती. आज आपल्याला 3री 4थी पिढी पण आपल्याला माहित नाही. आपल्याला 4थी पिढी पण आपल्याला माहित नाही, आहे का माहित? आज रुपवती परिवारावर विचार करा की आहेत ते बुद्धवंत, आहेत ते थोडे, गेले ते जास्त. किती गेले? बाबाचे बाबा, बाबाचे बाबा, आजोबा आजोबा, वाद नाही. आता आपण किती कांडार वापरायला, हे भाऊ त्यांचे, ते भाऊ त्यांचे, ते भाऊ झाले 3 भाऊ, बरोबर आहे की नाही. म्हणून आता दुःख कितीही केलं तरी हे दुःख वापस येत नाही. भगवान बुद्धांनी दुःख सांगितलेलं आहे, पण अट्टल दुःख असं सांगितलेलं आहे की मृत्यू हा मोठं, सर्वात मोठं दुःख आहे मानवाच्या. दात किडला, दात बसू आपण, दात पडले ते पण दुःख आहे. आता आपण अर्धा घंटा बसता, आपल्याला कोणतं दुःख लागेल? भूक लागणार नाही, पण काय दुखते? पाय, म्हणजे दुःखच आहे ना. म्हणजे दुःखाला परिवार नाही. पण हे जगच दुःखमय, म्हणजे बुद्धांनी आज संसार दुःखमय सांगितलेला आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर, असा हा संसार आहे. सर दुःखमयच आहे. बघा ना, नवीन कपडे घातले तरी दुःख आहे.
2-4 किलो 5 किलो सोनं अंगाला घातलं तरी दुःख आहे. फिरून दाखवा बरं मार्केटमध्ये सोनं घालून, दुःख आहे ना, दुःखच आहे की नाही. म्हणजे अनेक सुख, आपल्याला जे सुख वाटते ते दुःख आहे, जे सुख वाटते ते दुःख आहे. म्हणजे दुःखच दुःख आहे, सुख कुठंच नाही. जास्त जेवण करा दुःख आहे, कमी जेवण करा दुःख आहे. म्हणजे या संसारात राहावं जरी कसं आहे ना, दुःख दुःख आहे की नाही. पण या सर्वात महत्वाचं दुःख बुद्धांनी सांगितलेलं आहे की मृत्यू हे मोठं दुःख आहे जीवनामध्ये. संसारी जीवनाला म्हटलं मृत्यू हे सर्वात मोठं दुःख आहे. आज बाबांचा चेहरा, हा चेहरा यांचे गुण मिळणे मुश्किल आहे. आज आपण सर्वांनी बघून घ्या चेहरा. आता हा चेहरा फक्त 1 वर्षाने आपल्याला पाहायला भेटेल. हे घरात तर फोटो लावतीलच, बरोबर आहे की नाही. पण पाहुणे आपण तुम्ही आम्हाला कोणा कधी भेटेल चेहरा बघायला 1 वर्षाने, बरोबर आहे की नाही. 1 वर्षानं स्मृती दिवस करणे, बरोबर आहे की आठवण. म्हणून हा चेहरा दुनियामध्ये अनेक प्रकार, दुनियामध्ये अब्ज करोडो दुनिया आहे, लोक आहेत. पण हा चेहरा आता दिसणे मुश्किल आहे. हा संपला, हा चेहरा संपला. दिसेल का हा चेहरा? मामूली वन्यती दिसेल, पण हा चेहरा आणि हे गुण संपलेले आहेत. म्हणून आपण किती काही आक्रोश करत बसलो, रडत बसलो, आपल्या आसपासच्या धारा दादरच्या चैत्यभूमीच्या अरबी समुद्रापर्यंत पोहोचल्या तरी बाबा आता वापस येणारे नाही. अशा ठिकाणी पोहोचले की एक उदाहरण घेऊया. लॉकडाऊन मध्ये आपण सर्वांना दिवस बघितलेले आहेत, सर्वांनी दिवस बघितलेले आहेत. कोणी आपले नातेवाईक पुण्याला होते, कोणी नागपूरला होतं, कोणी हैदराबादला होतं. तर 10,000चे 20,000 खर्च करून लोकांनी नातेवाईकाला घरी बोलावलं. आले ना घरी, 10,000 ठिकाणी 20,000 दिले गाडी भाडं, पण त्या नातेवाईकांना घरी आणलं. कारण काय आणलं घरी? की त्यांचा पत्ता, ऍड्रेस, मोबाईल सर्व माहिती. आता बाबा अशा ठिकाणी गेले की यांचा ना आता मोबाईल नंबर आहे, ना आता ऍड्रेस. आता कुठे फिरावं, कुठे शोधावं? ना आता मोबाईल नंबर आहे, ना आता ऍड्रेस आहे, कुठे फिरावं? म्हणजे माणूस हे 4 महाभूतांनी तयार झालेला आहे. माणूस प्राणी जीवन हे 4 महाभूतांनी तयार झालं दाखवलं बुद्धांनी. पहिलं हवा, पाणी, उष्णता आणि पृथ्वी. हे 4 महाभूत आपल्या शरीरामध्ये आहे, म्हणून आपण जिवंत आहोत. हवा गेली, माणूस गेला. उष्णता निघून जाते, पाणी निघून जाते आणि पृथ्वीचा आधार घेऊन माणूस संपून जाते. म्हणून अशा प्रकारे हे निघून गेलेले आहेत. आपण आक्रोश करून चालणार नाही. आपण दुःखावर मात केली पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात कारण अनेक आहेत, घटना घडतात, पण त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. आता आपण आजारी पडलो, बाबाही आजारी पडले होते. का बरं? का दवाखान्यात काही काम होतं का? कशाला दवाखान्यात भरती केलं? कशाला दवाखान्यात दिलं? एक अगरबत्ती काही देवाजवळ विनंती केली असते ना, देवा माझ्या पप्पांना वाचवा, देवा माझ्या पप्पांना वाचवा, बरोबर आहे की नाही? जे काही सुविधा निघाल्या, विज्ञान तयार झालेलं आहे, त्या मार्गाने आपल्याला जावाच लागेल. मग तिथून वापस येण्याने तो गड्यात मार्ग पडतो. तुम्ही तुमच्या प्रयत्नाने तुमचे कर्तव्य तुम्ही केलेले आहे, बरोबर आहे की नाही? काही या दवाखान्यात त्या दवाखान्यात अनेक ठिकाणी नेतात, लीलावतीपर्यंत म्हणा. पण यश येते नाही सांगता येणार नाही, कारण की जीवन हे घड्याळाच्या सेल सारखं आहे. म्हणून आपण रडता कामा नये. आपण विचार केला पाहिजे. आता बघा, रडत आहेच, रड माणसाचा येत नसते, रड माणसाच्या सुंदरतेचा येत नसते. रड काय ते त्यांच्या गुणाचा, रड त्या व्यक्तीच्या गुणाचा येते, आहे की नाही? रड कशाचा येते? त्यांच्या गुणाचा रड येते. आता आपण बघतो कधी कधी आपल्या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला काही मुलं दारूच पितात, कामच करत नाही. जर मोठमोठे मुलं 35-30 वर्षाचे, त्यांची आई कधी कधी म्हणते हा लहानपणीच मरण पावला असतात, पुरला असतात. दुसरा कमावते तर माझा मुलगा म्हण आहे, म्हणतात की नाही? कमावणाऱ्याला माझा मुलगा, जो कमावत नाही त्याला हा मेला असता तर पुरला असता, असं झालं तर पुरला पुढे वेळा. अशा प्रकारे आपण दुःख धरून चालणार नाही, आपण दुःखावर मात केली पाहिजे. बघा, आज नाव श्रीकांत एकटा मुलगा आहे, बरोबर ना? सर्वांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे. बाईचे लग्नही बाकी आहेत ना, बरोबर नाही का? आता न समाज आहे, थोडा समजदार आहे, न समजदार आहे, तर तुम्ही सर्वांनी त्यांना साथ दिली चालेल की नाही? आहे की नाही? समजलं भाषा माझी? तर अशा प्रकारे आपण सर्वांनी मिळून त्यांना, त्या कुटुंबाला, रुपती परिवारासाठी आपण चाहते आहात. कोणी कोण्या सरनेमचे, कोणी कोण्या सरनेमचे, कोणी कोण्या सरनेमचे आहेत, कोणी कोण्या सरनेमचे आहेत. पण रुपये ते घराला धरून आहेत की नाही? कोण्या घराला धरून आहेत? रुपये
म्हणून या रुपवती परिवाराला आता रडत बसलं. आता श्रीकांत कामावर जाईल, बेटी घरी जाईल, आई एकटी घरात राहील, माई एकटी घरात राहील, फोटो बघत राहणं रडत राहिलं. चालेल का मम्मा येतील का वापर, येतील का वापर? म्हणजे आता आम्ही असं करायला पाहिजे की त्यांची जागा आम्ही घ्यायला पाहिजे, त्यांची जागा आम्ही घ्यायला पाहिजे. आता त्यांची जागा कोण घ्यायला पाहिजे? बहिणीने जागा घ्यायला पाहिजे पप्पाची. की माझे पप्पा नाही तरी मी माझ्या आईला, माझ्या भावाला किंवा माझ्या नातेवाईकाला असं दुःख जाणू देणार नाही. श्रीकांत जागा घ्यायला पाहिजे पप्पाची, माझे पप्पा नाही पण तरी माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या नातेवाईकाला कुठल्याच प्रकारे, जसे माझे बाबा होते 4 माणसं माझ्या घरी आहे जेवण करून जा, आता अशा प्रकारे त्याच्यापेक्षा माझे बाबा करत त्याच्यापेक्षा मी पुढे संस्कारी. तुम्ही लोकांनी सर्वांनी धीर दिली पाहिजे, सांगितलं पाहिजे, समजून झालं पाहिजे. म्हणून किती रडून चालणार नाही, आपण त्यांच्या गुणाची आठवण केली पाहिजे. आणि त्यांचे जे कार्य बाकी आहे, प्रत्येक माणसाचे कार्य बाकी असतात शेवटच्या क्षणापर्यंत. म्हणतात ना 100 वर्ष झाले तरी म्हणते देवा देवा थोडे दिवस थांबव, थोडे दिवस थांबव. कशासाठी? माझ्या नातवाच्या नातवाचं लग्न, आणि तेही लग्न होते तरी म्हणते देवा थोडे दिवस थांबव, त्याच्याही पोराचं लग्न बघू दे. कुठपर्यंत लग्न बघता भेटत तू आहे की नाही? आहे ना, बरोबर आहे की? म्हणून अशा माणसाच्या सरत नाही तर माणसाच्या आशा वाढतच राहतात. घर राहायला नसते, नंतर घर घेतात चाडी, मग बरं वाटतं, आशा पूर्ण झाली. अधिक काही दिवसानं मग गाडी घेते, मग बिल्डिंग कडे बघते, मग म्हणते बिल्डिंग गेलं पाहिजे, मग म्हणते स्वतःचा बंगला घेतला पाहिजे. समजलं ना भाषा? अशा माणसाच्या इच्छा आकांक्षा कधीच कमी होत नाही. म्हणून आपण इच्छा आकांक्षाला जाणलं पाहिजे. आपण सर्वांनी दुःखावर मात केली पाहिजे, हरवून चालणार नाही. त्यांचे जे काही इच्छा आकांक्षा बाकी असते त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांची इच्छा मुलाचं लग्न झालं पाहिजे, माझं असं झालं पाहिजे, माझी मुलाची, प्रत्येक आई वडिलांची इच्छा असतात, बरोबर की नाही? पण ते निसर्गाने माझे पूर्ण नाही झालं ना. पण तरी श्रीकांतने विचार करायला पाहिजे की माझ्या बाबांनी काय कमाई केली, काय कमाई करून ठेवली, हे लक्षात ठेवायचं मुलांनी. माझ्या बाबांनी काय कमाई करून ठेवली. उदाहरणार्थ एक घर होतं ते घरी विकलं, गावची शेती होती ते शेती विकली, आणि मुलाला आता गरज नाही राहिली. उदाहरण बरं, मुलाला आता गरज नाही राहिली. तर मग आई वडिलांना दोष देऊन चालणार आहे काय? कारण आपलं काय केलं? त्यांची शेती होती, त्यांच्या नावावर 7-12 होता, त्यांनी विकली. त्यांनी घर घेतलं होतं, पहिले आले चटाईत राहिले, चटाईतून चाळीत गेले, पत्र्यात गेले, तिथे त्यांना गरम झालं, त्यांना बरं वाटलं नाही. त्यांच्या कर्मानी, त्यांच्या कुशल कर्मानी आधीपर्यंत बोलले उदाहरणार्थ, बरोबर की नाही? मग त्यांनी त्यांचं घेतलं होतं, विकलं, आपलं काय नुकसान झालं? तरी आपण नाराज राहता कामा नाही. आई वडिलावर कधी कोणी व्यक्ती नाराज राहता कामा नाही. कारण की आई वडिलांनी जेवढं धन आपल्याला दिलंय ते जगात कोणीच देणार. कोणतं धन दिलं बरं बा? हे काय टावर बांधून दिलं काय? या टावरचे किती होतील? हे टावर हे धन नाही. धन एवढं दिलं की नखापासून ते केसापर्यंत, नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत धन किती इंचाचे माहिती म्हणतात ना, ते किती 54 की 54 36 म्हणतात, 56 म्हणतात ना. एवढं धन कोणते ते सांगावं? हे धन आई वडिलांनी दिलेलं आहे. म्हणून म्हणतो की आई वडिलाच्या परी सर्व मुलाबाळांनी आदर व्यक्त केला पाहिजे, आपल्या आई वडिलांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. आणि जगात देव मानायचा आहे तर बुद्धांनी देव नाकारलेले आहे, आणि बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये देव नाकारलेले आहे. देवाची पूजा जर करायची असेल तर तुम्हाला 2 घरात आई बाबा आहो म्हणून तुम्ही आम्ही हे जग बघत आहोत, म्हणून आपण इथं आहोत. आई बाबा नसते तर मग आपण जग बघितलं असतं काय? म्हणून आई बाबाची सेवा केली पाहिजे. आता आईवर दोघे भावांनी लक्ष ठेवायला पाहिजे, नातेवाईकांना लक्ष ठेवायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? बघा काय आहे, कितीही काही काळा मनातलं, कितीही मनातलं काही काळा, पण ते दुःख निघत नाही. आठवणी जागतात, आठवणी जागल्या म्हणजे आसू येतात. आता आठवणी जागले तर पर्याय काय? आता आठवणी जागले त्याला पर्यायच नाहीत ना. याच्या अगोदर आठवणी जागल्या असत्या काही की मला आता मार्केटला जायचं, 1 किलो सोनं घ्यायचं आहे, त्या आठवणी खुशीच्या होत्या, त्या आठवणीच्या पुरे होतात, बरोबर. आता ते आठवणी अशा जागल्या पाहिजे आपण की आपण आता जे काही झालं ते झालं. आपल्याला आपल्या आईने पण लक्षात ठेवलं पाहिजे की मला आता माझ्या कुटुंबासाठी जगायचं आहे, माझ्या मुलाबाळांसाठी जगायचं आहे. आपण असे घरात संस्कार दिले पाहिजे. आणि मुला मुलीने आईला अशाच प्रकारे, कुठल्याही प्रकारे आईला दुःख पोहोचेल अशा प्रकारे आपण आईचा सांभाळ
पाहिजे. एवढंच बोलतो, इथं थांबतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधू का द्या म्हणा. साधू 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 साधू.